प्रत्येकजण महान आहे. गोष्ट एका राजाची आणि एका संन्याशाची. फार पूर्वीची गोष्ट आहे. एका राज्याचा एक राजा होता. त्याला एक विचित्र सवय होती. संन्याशी दिसला की त्याला पकडायचं आणि विचारायचं की जगात महान कोण, संन्यासी की गृहस्थ. आणि जे कुठलं उत्तर सांगेल तो संन्यासी त्याला ते सिद्ध करायला लावायचा. सिद्ध करता नाही आलं तर म्हणायचा तू गृहस्थ हो, तू संन्यासी होण्याच्या लायकीचा नाहीस. सगळेच संन्यासी लोक बुचकळ्यात पडले होते. त्यामुळे त्या राज्यामध्ये कोणी संन्यासी येत नसत, कोणी साधू वगैरे येत नसत. पण त्यातच एक हुशार संन्यासी होता. तो त्या राज्यात गेला. अर्थातच राजाने त्याला पकडलं आणि विचारलं की सांग मला, महान कोण आहे, संन्यासी की गृहस्थ. तो हुशार संन्यासी हात जोडून म्हणाला, महाराज, या जगात सगळेच महान आहेत. राजा म्हणतो, पण मी काय प्रश्न विचारला आहे, संन्यासी महान की गृहस्थ महान? संन्यासी पुन्हा एकदा म्हणतो, राजन, मी तेच सांगतोय, या जगात प्रत्येक जण महान आहे. राजा बुचकळ्यात पडतो, कारण की हे उत्तर त्याला अपेक्षित नव्हतं. राजा म्हणतो, सिद्ध कर. संन्यासी म्हणतो, ठीक आहे, करतो सिद्ध, पण त्यासाठी तुम्हाला माझ्याबरोबर 4 दिवस राहावं लागेल. राजा ठीक आहे म्हणतो. संन्यासाचं घर असतं शेजारच्या राज्यामध्ये. त्यामुळे हा राजा आणि संन्यासी चालत चालत जाऊ लागतात. 1 दिवस प्रवासात जातो आणि जसं शेजारच्या राज्याची सीमा येते आणि सीमा ओलांडून संन्यासी आपल्या राज्यामध्ये या राजाला घेऊन येतो, तेव्हा गावोगावी दवंडी पिटली जात असते. नगारे, ढोल वगैरे वाजवून लोकांना संदेश पोहोचवला जात असतो. संदेश असा की त्या राजाची जी राज्यकन्या आहे, ती राजकन्या स्वयंवर निवडणार आहे. म्हणजे तिला जो तरुण आवडेल आपला नवरा म्हणून, त्याच्या गळ्यात ती वरमाला घालणार. आणि मोठ्या राजवाड्यामध्ये तो समारंभ आयोजित केलेला असतो. संन्यासी म्हणतो की हे राजन, आपण तो सोहळा बघायला जाऊयात. दोघंही जातात. बघतात तर त्या सभागृहामध्ये भरपूर तरुण उभे असतात. सगळे होतकरू तरुण सगळे उभे असतात. देशोदेशीचे, वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये पारंगत, वेगवेगळ्या कलेत पारंगत. कोणी क्षत्रिय, कोणी राजपुत्र असतो, कोणी कोण. राजकन्या येते आपल्या मेळ्यामधून आणि प्रत्येक तरुणाच्या जवळ जाते. एवढे सगळे तरुण असतात, पण तिला कोणीच आवडत नाही. शेवटी एकदम त्या सभागृहाच्या एका कोपऱ्यामध्ये एक संन्यासी उभा असतो. तरुण संन्यासी, दिसायला एकदम तडफदार, तरतरीत नाक, डोळेसुद्धा एकदम प्रभावी आणि चेहऱ्यावरती ज्ञानाचं आणि त्याच्या साधनेचं तेज. राजकन्येने त्या संन्यासाला बघितलं, त्या तरुण संन्याशाला, आणि त्याच्या गळ्यामध्ये वरमाला घातली. तरुण संन्याशांनी अगदी आदराने ती वरमाला काढली आणि बाजूला ठेवली. राजकन्येला कळलं नाही असं का झालं म्हणून. तिला वाईट वाटलं. राजा तिथे आला आणि त्याने विचारलं की हे तरुणा, असं का केलंस? तरुण म्हणाला की हे राजन, मी संन्यासी आहे. गृहस्थाश्रम माझ्यासाठी नाही. कृपा करून तुम्ही तुमच्या मुलीसाठी दुसरा एखादा वर शोधा. राजा म्हणतो की अरे, पण तुला समजत कसं नाही, ही राजकन्या आहे. हिच्याशी विवाह करून तुझंच भलं होणार आहे. संन्यासी म्हणतो की हे राजन, आम्हाला या भल्याचं आणि सुखाचं वगैरे काही नसतं. राजा म्हणतो की तू जर आत्ता या माझ्या मुलीशी लग्न केलंस तर तुला अर्ध राज्य मिळेल आणि मी गेल्यानंतर माझ्या पश्चात हे संपूर्ण राज्य तुला मिळेल. तरी तो तरुण जो आहे तो नाही म्हणतो आणि वरमाला बाजूला ठेवतो आणि सांगतो की मी संन्यासी आहे. माझ्यासाठी हे संसार, ही माया जी आहे ती माती समान आहे, माती मोल आहे. असं म्हणून तो संन्यासी बाहेर पडतो. पण गंमत अशी होते की त्या राजकन्येच्या मनामध्ये त्या संन्याशासाठी प्रेम उत्पन्न झालेलं असतं आणि तिच्या मनात असतं की नाही, लग्न करीन तर याच्याशीच. त्यामुळे त्या तरुण संन्याशाच्या मागे ही राजकन्यासुद्धा चालायला लागते.
बरं, हे दोघं कुठे चाललेत हे बघण्यासाठी आपला राजा आणि तो जो हुशार संन्यासी असतो ते सुद्धा त्याच्या मागे मागे. म्हणजे सगळ्यात पुढे तो तरुण संन्यासी, त्याच्या मागे ती राजकन्या आणि त्याच्या मागे हा राजा आणि आपला हुशार संन्यासी. सकाळी सोहळा सुरू असतो. तो तरुण संन्यासी दिवसभर चालत राहतो. ती राजकन्या पण त्याच्या मागे. राजकन्या दमून जाते, पण तरीसुद्धा ती त्याचा पाठलाग करायचं सोडत नाही आणि हे दोघं त्यांच्या दोघांच्या मागे असतातच. जसजसा अंधार होतो तसा तो तरुण संन्यासी जो आहे तो जंगलाच्या दिशेने जातो. जंगलात काटे कुटे वेली झाडं ह्याच्यातनं वाट काढत असतो. ती राजकन्या कशीबशी त्याचा पाठलाग करत असते. पण जेव्हा अंधार होतो तेव्हा तो एक कुठली तरी वेगळीच वाट पकडतो आणि लुप्त होऊन जातो, निघून जातो. त्या राजकन्याला काही त्याचा थांग लागत नाही की हा तरुण संन्यासी गेला कुठे. तिला फार फार वाईट वाटतं आणि तिथेच एका झाडाच्या खाली बसून ती रडू लागते आणि रडून रडून ती आपले प्राण देते. हे सगळं आपला राजा आणि संन्यासी बघत असतात. ते सुद्धा बघून हे सगळं दमलेले असतात. काय करायचं काय नाही. तो हुशार संन्यासी म्हणतो की राजन, आपण एक काम करू, आपण इथेच बसूयात. राजकन्येचं पुढचं जे काय आहे तो राजा करेलच, ते मागणं येतच असतील. मग ते बाजूला लांब एका झाडापाशी बसतात. ते ज्या झाडापाशी बसलेले असतात, त्या झाडाच्या खाली बसलेले असतात, त्या झाडावर एका पक्षाचं आणि पक्षिणीचं घरटं असतं आणि त्यांना मुलं असतात. तो पक्षी बघतो खाली की अरे, आपल्या झाडापाशी तर 2 प्रवासी आलेत, बिचारे थकून गेलेत, आपण त्यांना काहीतरी मदत केली पाहिजे असं म्हणतो. आणि ते दमलेले आहेत, जर त्यांना आपण शय्या बनवून दिली तर त्यांना जर बरं वाटेल असं त्या पक्षाच्या डोक्यात येतं आणि तो आपला विचार पक्षिणीला सांगतो. दोघं मिळून भरपूर गवताच्या काड्या आणून देतात आणि राजाला आणि संन्याशाला कळतं की हे पक्षी आपल्याला मदत करत आहेत. त्यामुळे तेही काही करत नाही, स्वस्थ बसून राहतात. थोड्या वेळाने भरपूर गवताच्या काड्या जमा होतात आणि एक प्रकारची उशीच तयार होते दोघांसाठी. ते दोघं छान पडतात, आराम करतात. त्यांना जेव्हा जाग येते तेव्हा तो पक्षी बघत असतो की अरे, हे आपले अतिथी आहेत, आपण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याच्या मनात येतं की ह्यांना काहीतरी आपण खायला दिलं पाहिजे. बिचारे भुकेले असतील, दिवसभर फिरून येत आहेत. पुन्हा एकदा आपल्या पक्षिणीला सांगतो, बायकोला, की आपण यांना फळं आणून देऊयात. मग ते उडून जातात, फळं आणतात. पण त्या दोघांनी कितीही फळं आणली तरी शेवटी ते पक्षी आणि हे छोटेच असतात, छोटी छोटीच फळं आणतात. आणि तो फळांचा छोटासा ढीग जरी दिसला तरी पक्षाला कळतं की हे काय अन्न पुरणारं नाही आहे. त्याला फार फार दुःख होतं आणि त्या दुःखातच तो वरती जाऊन बसतो. पुन्हा एकदा जशी रात्र व्हायला लागते 4थ्या दिवसाची, तशी हा संन्यासी आणि राजा शेकोटी पेटवतात. कारण की अंधार व्हायला लागलेला असतो, गार व्हायला लागलेला असतं. आणि तो पक्षी जो आहे तो दिवसभर या दुःखात असतो की माझ्या अतिथींचं मी पोट भरू शकलो नाही, धिक्कार आहे माझ्या आयुष्यावर. आणि मधनंच त्याच्या काय मनात येतं, तो तिकडनं घरट्यातनं झेप घेतो आणि थेट त्या जिथे आग लावलेली आहे, शेकोटी पेटवली आहे, त्यातच जाऊन उडी मारतो आणि भस्म होतो. आपला नवरा गेला हे बघून ती पक्षिणीसुद्धा उडी मारते त्या आगीमध्ये. आणि आई बाबा गेले, आता आपण जगून काय करणार हे म्हणून त्याची पिल्लंसुद्धा त्या शेकोटीत जाऊन जीव देतात. संन्यासी हे सगळं बघत असतो. राजाला खूप दुःख होतं, खूप दुःख होतं. राजाला कळत नाही की आपण काय बघतोय आणि याला काय विचार करायचा याच्याबद्दल. तेव्हा तो संन्यासी म्हणतो, हे राजन, आता मला सांग, या जगात महान कोण आहे? सबंध राज्य समोर आयतं मिळत असताना ते राज्य नाकारणारा तो तरुण महान, की सगळं राज्य त्या एका संन्याशाच्या मागे फक्त प्रेम आहे, प्रेम जडलं आहे म्हणून त्याच्यासाठी सोडून येणारी ती राजकन्या, आणि तो मिळत नाही हे समजल्यावर प्राण सोडणारी राजकन्या महान. अतिथी घरी आला म्हणून शय्या बनवणारे पक्षी महान, की अतिथ्याला आपण पोट भरू शकलं नाही म्हणून प्राणाहुती देणारे, त्या धिक्कारातून, त्या वैफल्यातून प्राण देणारे हे पक्ष्यांचं कुटुंब महान. मला सांग, या सगळ्यात जास्त महान कोण आहे? प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी महानच असतो. हे राजन, प्रत्येक जण महान आहे. आपापल्या ठिकाणी प्रत्येक जण महान आहे.